Today we learn about lesson number 12 percentage. Percentage मध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 30 हा घेणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे सॉल्व द एक्झाम्पल. यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, वर्ड्स प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 100 इन हर एक्झाम. व्हॉट वाज द पर्सेंटेज शी स्कोर्ड? तिने काय केले, ती प्रत्येक एक्झाम मध्ये 800 पैकी 736 मार्क घेतले. तर आपल्याला तिला किती पर्सेंटेज पडले हे काढायचं आहे. मग आपण सॉल्व करूया. शबाना स्कोर्ड 736 मार्क. मग काय करायचं, 736 अपॉन 800 का, तर आउट ऑफ 100 पैकी म्हणून इंटू पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. मग याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. हे 2 0 गेले, इथले 2 0 गेले. 8 वजा 8 9 72, 1 remaining 16, 8 to the 16 is equal to 92%. So we say Shabana has 92% scored mark. यामध्ये पहिला क्वेश्चन झाला आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे. There are 500 students in the school in Darihanda village. If 350 of them can swim, what percent of them can swim and what percent cannot? इथं काय सांगितलं त्यांनी, एका विलेज मध्ये, कुठल्या तरी एका विलेज मध्ये 500 स्टुडंट आहेत, पण त्यामध्ये काही 350 स्टुडंटना काय करता येते, पोहता येते. मग इथे लिहायचं आपल्याला टोटल स्टुडंट किती आहे, 500. त्यामध्ये स्विम केले किती आहे, ज्यांना स्विमिंग येते can swim. 350 can swim. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, किती पर्सेंटेज स्विम आहेत, किती पर्सेंटेज मुलांना स्टुडंटना पोहता येत नाही, किती पर्सेंटेज ना येत नाही ते आपण पाहूया. मग काय लावलं जाईल, 500 अपॉन 350 अपॉन 500 इंटू 100. हे 0 गेलं, हे 0 गेलं. मग काय आहे, 5 1 5, 5 7 35, हे 0 आहे. मग किती, 70% स्टुडंट कॅन स्विम. ओके. मग आता इथे आपण 70% स्टुडंट स्विमिंग यांना पोहता येतं, पण मग राहिले किती, आउट ऑफ 100 70% इथे गेले, मग राहिले किती, 30%. म्हणून आपण लिहू शकतो 30% स्टुडंट कॅन नॉट